चलिए हमारे विजय से देखिए बात करेंगे, कुत्तर पड़ा मैच का एंजॉय ले रहे हैं। और इस वक्त देखिए हमारे कमेंट बॉक्स अक्षय भी देखिए हमारे सामने हैं और हमारे स्कोरर इस वक्त कृष्णा हमारे साथ जुड़े हैं। एमटीसी लाइव खूब मेहनत भाई, लाजवाब आपके मेहनत की दाग देना चाहूँगा। इसलिए तो कहते ना, हर गम लुटा लो हर गम छुपा लो, और इतना प्यार करो कि क्रिकेट को आने वाला भविष्य, आने वाला वक्त, आने वाला बच्चा बच्चा भी कहेगा एक्सक्यूज भी, हमें भी क्रिकेट का दीवाना बना लो। और एमएलए ट्रॉफी की देखिए सेमीफाइनल मैच। ठीक, सन्माननीय भारतीय जनता पार्टी तोंडरे गावचे युवा दमदार नेतृत्व अतुल शेठ पाटील यांच्या वतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकासाठी टू व्हीलर बाईक पुरस्कृत केल्याबद्दल मालिकावीरसाठी अतुल दादा पाटील आपला मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहोत। अतुल दादा देखिए बात करेंगे, युवा का जान, युवा के जिगरी, निश्चित रूप से जिगर दम। और ये चले प्रतीक पाटिल, मुझे लगता है जहां खत्म करके आए थे वहीं से शुरू कर दिया, जैसे बंदूक से निकलते गोली। जी से बहुत बढ़िया, देखिए बाहुबली हमारे अजय दादा एक समान के, देखिए विकेट के पीछे विकेट के आगे, लेकिन बहुत अच्छा टीम ने खेला। हार जीत तो होता रहता है, लेकिन मंजिल तक पहुंचे, ट्रॉफी तो जाएगा पड़गा गांव में। जमाना भी कितना अजीब चीज है। ओ प्रतीक पाटिल के बल्ले से देखिए वाना 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 गट्स। है, क्या बात है। धीरे धीरे देखिए यहाँ पर चला रहे हैं, धीरे धीरे चाल गोरी, धीरे धीरे चाल। और यहाँ पर प्रतीक पाटिल ने देखिए, तभी तो कछुआ ने जीता था भाई बाजी। तैयार गेंदबाज है, ओ और एक बार देखिए ऊंचाई भरी है, क्या लंबाई कंप्लीट करेगा, फील्डर पहुंचो, व्हाट अ कैच, मालिक का गाड़ी, लखन यादव कैच पकड़े भाई। इसे कहते हैं मालिक का गाड़ी और ड्राइवर का पसीना। व्हाट अ कैच लखन यादव। बाबूशाह, खऱ्या अर्थाने या क्षेत्ररक्षकाचा अभिनंदन करावा लागेल, कारण निश्चित स्वरूपात आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्तम झेल आणि सर्वोत्कृष्ट झेल कोणाच्या नावावर असेल तर या क्षेत्ररक्षकाचा आम्ही अभिनंदन करतो। आणि खास करून शांततेचे प्रतीक आपले पडगे गावचे लहूदादा भोईर यांच्या वतीने सुद्धा या क्षेत्ररक्षकाची इथे प्रशंसा करण्यात आलेली आहे। झेलसाठी या स्पर्धेचे आमचे दमदार ऑर्गनायझर प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे एक दमदार युवा नेतृत्व तोंडरेगाव श्रीनाथ दादा पाटील यांच्या वतीने प्रेक्षक कमाल झेलसाठी प्रत्येकी झेलला 500 रुपयाचा कैश प्राइज। चलिए टीम के ओनर देखिए नेवाली पड़ा के साहिर प्रिनेश पाटिल देखिए इनकी तरफ से लखन यादव के लिए देखिए 500 रुपया कैश प्राइज। चलिए स्कोर जमा रखिए, नहीं आप ही रखिए, 12 खिलाड़ी आपके पास रखिए, मैच जिससे खत्म होगा। लखन यादव क्या कमाल के कैच पकड़े भाई, यहाँ पर लाजवाब, आग भी था, धुआं भी था, और इस कैच में देखिए सब कुछ था। मुझे श्रेयस अय्यर का महागुरु वो कैच याद दिला दिए, वो थोड़ा गिरे थे, चोट चोर लगा था, लेकिन इन्होंने बैलेंस को कंट्रोल रखा। कितना अपनी मेहनत से बनी है अपनी पहचान। अपील और एक विकेट, और ये टीम तो भाई इस चीज के लिए जानी जाती है, गेंदबाजी इनकी ताकत है भाई। अब उस ताकत को बिखराते हुए दूसरा विकेट।
क्या बात है यहाँ पर विकेट की यहाँ पर देखिए रोशन यादव ये चीज के लिए जाने जाते हैं। सागर रुका था, लहरों को पता था फिर वही खौफ आने वाला है, दिल थोड़ा थाम कर रखना क्योंकि रोशन यादव का आगे का गेंद भी और तूफान लेकर आने वाला है। तूफान मचाई ये टीम है। बलंगढ़ विभाग से देखिए टीम आता है और रायगढ़ की धरती पर कहीं इतिहास रचाता हुआ यहां पर पिछले साल भी देखिए बात करेंगे टेम्बोली टीम जो चैंपियन का सपना देखा था वो चैंपियन बन नहीं पाया, लेकिन बड़ा अच्छा टीम है। जैसे कहते ना तेरा होकर मैं तुझसे दूर हो गया, जैसे साउथ अफ्रीका टीम चैंपियन से थोड़ा दूर रह गया। क्या टेम्बोली टीम इस बार भी दूर रह जाएगा? नहीं भाई, अभी भी टेम्बोली का गेम लंबा है भाई, ये आखिरी गेंद तक छोड़ते नहीं है मैच। जितना मैं करीब कुछ टीम को देखा हूं, टीम का स्कोर देखिए 16 बना है, अभी भी पिक्चर बाकी है। समाल ये गोरी तरह चुनरी समाल उदास थे। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंचा यहां पर बहुत बढ़िया 16 रन, थोड़ी से क्राउड शांत थे। देखिए 654 रन अभी तक महागुरु इस टूर्नामेंट में बना है। 654 रन देखिए अभी तक इस टूर्नामेंट में बना है टोटल से। आज का दिन के ऊपर वापिस आएंगे, कितना बढ़िया अपडेट देखिए देते हुए यहाँ से कृष्णा देखिए हमारे स्कोरर, सुनील दादा देखिए हमेशा मुलाकात होता रहता है। एक्वा वाटर फिल्टर देखिए वाइड अंपायर ने रखे हैं, लेकिन बल्लेबाज के लिए तालियां बजनी चाहिए भाई, ये बल्लेबाज के लिए तालियां बजनी चाहिए। देखिए वफादारी से इंतजार नहीं किए, कभी कभी हल्का एज लेता है, पता ही नहीं चलता है। क्या बात है भाई, सलूट है तेरे मैदान में होने से या ना होने से, लेकिन तेरी इस फैसला इस डिसीजन से पूरी कर हुए हमारे टेनिस क्रिकेट जी। ठाण्याची मानाची स्पर्धा आयोजक भारत दादा नागझरी गावात आमदारी। टेम्बोली टीम देखिए सिर्फ नाम से बड़ा नहीं भाई, देखिए अपना प्रोफेशनल और उनकी डिसिप्लिन देखिए, ही तो बताया परेश गोराटकर बात करेंगे जहां पर अल्ताफ शेख, प्रतीक, इनकी सोच बहुत बड़ी है। मनीष है और उनके मैनेजमेंट के पीछे जितने भी बैठे हो। अल्ताफ शेख मुझे लगता है थोड़ा गुस्सा में उतरे हैं बल्लेबाजी के लिए, इतना जल्दी ये काम करते नहीं। देखिए तालियां बजता हुआ, नहीं बजना चाहिए भाई। विकास यादव देखिए बात करेंगे, तालियां बजा भाई, नहीं बजना चाहिए। कहते डर से बड़ा कोई वायरस नहीं और हिम्मत से बड़ा कोई वैक्सीन नहीं, हिम्मत दिखाते हुए। और स्विंग के साथ खेला सीधा, देखिए कमाल की टाइमिंग यहां पर रही, झलक 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 दिखला जा 6 रन। देने की आदत ना रही यहां पर, और लगातार देखिए टेम्बोली टीम को ये आदत नहीं भाई कि डॉट गेंद सिंगल खेलते जाएं। आखिर में देखिए छक्का, आदित्य देखिए मैदान पर अभी तक हैं, बड़े अच्छे खिलाड़ी हैं, राइजिंग स्टार है। बड़ी कम उम्र में देखिए अच्छा कामयाबी तक पहुंचे हैं। स्कोर पहुंचा है 23, देखिए 23 रन। प्रतीक पाटिल को थोड़ा सस्ते में चलता क्या। 3 ओवर का मैच है, ढूंढो रे ढूंढो, वो कैच लिया गया भाई, रोशन यादव ने कैच लिया भाई यहां पर। और बता रहे भाई यहां पर नेवाली पड़ा टीम है कि चांदनी रात में आईना देखना छोड़ दो और हमारे बारे में सोचना छोड़ दो, हम जो करेंगे भाई दिल में आएगा समझ में नहीं। और एक विकेट यहां पर आदित्य भूर का गिरता हुआ।
मोहाली पड़ा टीम का प्रदर्शन देखिए बता रहा है, ना हमें कायदा पसंद है ना हमें वादे पसंद है, हमें हमेशा चैंपियन होना ही पसंद है। और अभी तक चैंपियन के जैसे गेंदबाजी कर रहे हैं, लेकिन सामने देखिए उतना अच्छा टीम है भाई भिवंडी का। उन्हें स्पोर्ट देखिए शहनवान टेम्बोली टीम है, और कहते हैं ना मेंढक को बरसात में और पावर प्ले में प्रतीक पाटिल को रुकना बहुत जरूरी होता है। और शायद भलाई एक चौके छक्के खाए थे रोशन यादव, लेकिन उसके बाद उन्होंने रोके थे। मेंढक को बरसात में पावर प्ले में प्रतीक पाटिल को रोकना थोड़ा कठिन रहता है, लेकिन रोशन यादव ने करके दिखाए। स्कोर 23 रन बना है। हथियार कितना भी पुराना हो जख्म ताजा ही देता है, और वो चीज है हथियार कितना भी पुराना हो भाई वो जख्म देता है भाई। यहां पर एबी डिविलियर्स के अंदाज में 6 रन। इथे प्रेक्षक कमाल झेलचं मानकरी ठरलेले आहेत नारायण शेठ पाटील बुरदुल श्रीनाथ दादा यांच्या वतीने प्रेक्षक कमाल झेलसाठी 500 रुपये जमा करण्यात आलेले आहेत आमच्याकडे। मनपूर्वक आपलं आम्ही अभिनंदन करत आहोत। चलिए चॉइस बॉल दिया गया यहां पर खास करके, और कहते ना मोनिस की बल्लेबाजी का मजा ले लो। गेंद बहुत लंबा गया है, कुछ चाय पानी का भी मजा ले लो। टीम का स्कोर देखिए बना है यहाँ पर 29 है। ना डरा हूँ ना जिम करा हूँ, जहाँ मर्जी वहाँ छक्का लगा रहा हूँ। देखिए उनके शरीर को देखकर ये मत सोचिए भाई, ये देखिए ना डरा हूँ ना जिम किया हूँ, लेकिन जहाँ मर्जी वहाँ रन बना रहा हूँ। यहाँ पर मौका था, थ्रो देखिए यहाँ पर मनीष पाटिल को भेजा गया। मोनिस थोड़ा सा नीचे उन्हें रखा गया है, और उनके साथ है अल्ताफ शेख है। 2 ओवर का खेल समाप्त है। 2 ओवर की समाप्ति के साथ साथ है टीम का स्कोर बना है और 29 रन, लेकिन अभी भी 6 गेंद बचा है। 31 रन। कृष्णा थोड़ा सा ध्यान दीजिए भाई, ये तो गाली हमें मिलेगा। ना किसी की कसम ना किसी की वास्ता, अभी भी 6 गेंद बाकी है। तब तक के लिए थोड़ा चलिए डीजे वाले का लेते हैं मजा। 6 गेंद कितना रन जुड़ा पाएंगे। या उसटणे अड्ड्यात या बोनोली अड्ड्यात या उसटणे अड्ड्यात या बोनोली अड्ड्यात आमचा भारत मात्रेचा चक्राच्या घीत हरलाला नक्की बैल बाल्या भाईला तोडच नाही। एक नंबर क्या बात है भालिया बैल। देखिए मागुर सर इस टूर्नामेंट में काफ़ी मजा आया। 6 दिन एंजॉय लिए पूरी मैनेजमेंट, पूरी कमेंटेटर, पूरी क्राउड और क्रिकेटर खिलाड़ी भी। अभी भी देखिए 6 गेंद बचा है, आखिरी 6 गेंद चाहेंगे। अल्ताफ शेख देखिए, सुभाष देखिए इस वक्त आते हुए, और तैयार गेंदबाज लखन यादव एक्सप्रेस। ये देखिए अल्ताफ शेख रिवर्स खेले भाई। अल्ताफ शेख है मेरा नाम, और गेंद को पहुंचाना बाहर मेरा है काम। आता हुआ 4। अल्ताफ शेख है मेरा नाम, गेंद को बाहर पहुंचाना है मेरा काम। और टीम का स्कोर पहुंचा है 35 रन। लेकिन लखन यादव देखिए कमाल का कैच लिए थे। क्राउड देखिए ये इनके पास अनुभव है। फिर से रिवर्स खेलने गए और लखन यादव खुद पहुंच गए भाई। जब बाउंड्री लाइन पर कैच लिए थे ये उनके करीब है, ये कहां छोड़ेंगे भाई। कहते ना जहां मैटर बड़ा होता है और वहां लखन यादव खड़ा होता है। My name is Lakhan, my name is Lakhan। मैटर बड़ा होता है महागुरु, वहां लखन यादव खड़ा होता है। पहला कैच देखिए कितना शानदार लिए बाउंड्री लाइन पर। अब देखिए आसान बनाए। अल्ताफ सिंह थोड़ा सा मूड बना लिए थे,
और देखिए एक भाई गए तो बड़े मियाँ गए तो छोटे मियाँ अंदर आ गए। और ये भी बड़े कमाल के कल निथलेस में एक अच्छा पारी के लिए थे और पिछले 2-3 सालों से ये समय थोड़ा जा रहा है, मैच आगे का 2 ओवर बनेगा फिर। हाँ ये चलिए भाई आते आते बड़े मियाँ तो बड़े मियाँ, छोटे मियाँ अब सुभान अल्लाह। भाई लोग बदल सकते हैं तो गेम क्यों नहीं बदल सकता। टीम का स्कोर है 41, 41 रन बना है, 41 रन बना है। लेकिन से अभी भी देखिए 3 गेंद से लखन यादव विकेट तो लिए लेकिन थोड़ा महंगे साबित। स्क्वायर खेले यहाँ पर, बहुत बढ़िया गेंद घुमा है, बाउंड्री लाइन के करीब गेंद को रोका गया है। और तब तक के लिए देखिए तेजी से भागे और 2 रन कंप्लीट किए। 3 रन भाई, कितना तेजी से भागे भाई और स्कोर पहुंचा दिए 40 पर 44 रन। देखिए किस्मत और मेहनत में एक फर्क है, किस्मत है वो दिलाती है जो लिखा होता है और मेहनत वो दिलाती है जो लिखा नहीं होता है। अगर आपको फाइनल जीतना है तो फिर किस्मत के भरोसा मत रहो, थोड़ा मेहनत डालना पड़ेगा क्योंकि किस्मत वही देता है जो लिखा होता है और मेहनत। रिवर्स खेलने गए, अपील तेज था भाई, फिर से दूसरे के लिए भागने का कोशिश है। अभी एक गेंद यहाँ पर बचा है, टीम का स्कोर 45 रन है। क्या बढ़िया मुकाबला चल रहा है यहाँ पर, क्या बढ़िया मुकाबला। थोड़ा सब्र रखो, अभी इम्तिहान जारी है, वक्त कहेगा चल अब तेरी बारी है। सब्र हर चीजों में करना बहुत जरूरी है क्योंकि बारिश आया, इस टूर्नामेंट को थोड़ा सा सब्र किया गया, फिर बताया चल एमएलए ट्रॉफी अब तेरी बारी है। ये चलिए लखन यादव सबर की आखिर में बताए भाई थोड़ा सबर रखो क्योंकि इम्तिहान अभी जारी है और वक्त कहेगा लखन यादव अब तेरी बारी है। लेकिन ये टोटल भी इतना बुरा नहीं है महागुरु, 45 बना है, जीत के लिए 46 चाहिए। थँक्स बाबूशाह। चला मैदानामध्ये टेंबिवली क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी। प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ नेवालीपाडा आपली सलामी जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे। स्पर्धेकरता निश्चित स्वरूपात आमदार चषक क्रिकेट स्पर्धा आणि टेंबिवली आणि नेवालीपाडा क्रिकेट संघाला इथे शुभेच्छा आलेल्या आहेत। सन्माननीय सुखदेव काका म्हात्रे देसाई दी लेजंड क्रिकेटर, आदर्श क्रिकेटर सुखदेव काका म्हात्रे देसाई मनपूर्वक आपलं आम्ही स्वागत करत आहोत। सर्वांसाठी आदर्श राहिलेले एक टेनिस विश्वातील एक निश्चित स्वरूपात ज्यांना आम्ही भीष्माचार्य मानतो क्रीडा क्षेत्रात स्वागत आहे तुमचं। बहुत बढ़िया। देखिए सुखदेव काका की बात बताई, यहाँ पर एक लेजेंड महागुरु सर मिस ऋषि म्हात्रे, बहुत अच्छा सपोर्ट, अच्छी मदद है। आमचे पंच जावेद फरीद सर या आपला यथोचित सन्मानित केला जाईल। जावेद फरीद सरांचा सन्मानित केला जाईल। चला इथे जावेद फरीद सर पंचांसाठी एक आदर्श राहिलेले व्यक्तिमत्व, अनेक वर्षे क्रिकेटची सेवा आणि त्यांचा यथोचित सन्मान या बाबराव शेडिया आपल्या शुभास्थिती केला जाईल। संपूर्ण रायगड ठाणे ग्रामीण टेनिस विश्वातील जगतातील खऱ्या अर्थाने जे आमचे पंच कमिटी आहेत सर्वांसाठी मार्गदर्शन म्हणून राहिलेले मार्गदर्शक आहेत सर्वांचे जावेद फरीद सर आपला यथोचित गौरव आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाच्या माध्यमातून आमचे बाबुराव शेठ म्हात्रे यांच्या शुभास्थिती केलं जात आहे।
थँक्यू सो मच बाबूशाह सर, थँक्यू सो मच महागुरू. चला आपण स्पीडली खेळायचंय. अजून एक मेगा फायनलचा सामना हा पेंडिंग आहे. वेगवान खेळ हा व्हायलाच हवा. दोन संघ आज तितक्याच ताकदीने खेळत आहेत. वनू स्पोर्ट्स टेंबिवली संघाच्या विरोधात खेळत असताना आपल्याला संघ पाहायला मिळतो नेवालीपाडा. आज आकर्षक लढतींचा आगाज पाहिला. प्रत्येक संघानं संघर्ष केला, परंतु ही स्पर्धा आपल्या नावावरती करण्यासाठी, या स्पर्धेच्या चषकावरती सुवर्ण अक्षरामध्ये नाव कोरण्यासाठी प्रत्येक संघ आपली ताकद समर्पित करतोय. उत्तरार्धाला होती सुरुवात. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती विकेट. पहिला दे धक्का खेळाडू बाद होतोय. नितीन जाधव भोपळाईनं फोडता तंबूच्या दिशेनं परततोय. बॉलिंग ट्रॅक वरती वेदांत पाटील ऑन फायर. वेगळ्या ढंगामध्ये गोलंदाजीची आखणी पाहायला मिळते. गोलंदाजी करणारा संघ पाहायला मिळतो अगदी टेंबिवली. खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये ज्या दृष्टिकोनातून धावसंख्येची आखणी व्हायला हवी होती ती धावसंख्या बनली नव्हती, परंतु गोलंदाजी ही ताकदवर आहे हे आज दाखवून देण्याचे प्रयत्न टेंबिवली संघाच्या माध्यमातून आखले जात आहेत. परंतु नेवालीपाडा संघाचा अभ्यास गाढ आहे आणि दाखवून देतोय येत्या क्षणी करण ठाकूरच्या बाडमधून हा घणाघाती प्रहार षटकार. हजारो प्रेक्षक भरलं हे मैदान. भारत दादानी थँक्यू डीजे. परंतु इथे चेक केलं जाईल. अगदी क्रिकेट रसिक राजा या ठिकाणी सज्ज आहे. त्यांचा इशारा येतोय वेगळा चौकार, परंतु तरी सुद्धा पाहिलं जाईल. चौकार पाहिलं गेलं. ऑरूमकडे हा निर्णय होता, त्यांनी पाहिलं आणि पडताळणी केल्यानंतर दिसून आलं की हा चौकार आहे. पुन्हा एकदा प्रहार केला. मिडॉनकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. डायरेक्ट लीड करण्याचा प्रयत्न. डायरेक्टली हिट पाहायला मिळते, परंतु नॉन स्ट्राईकला हिट का केला नाहीये हा मोठा प्रश्न. क्रिकेट रसिक राजा हा प्रश्न विचारतोय, त्याची उत्तर द्यावी लागतील. कारण ज्या दृष्टिकोनातून जेव्हा फलंदाज फटका खेळतो तो थोडासा उशिरानं नॉन स्ट्राईकला पोहोचत असतो. हे आपण अनेक वेळा पाहिलंय. कारण नॉन स्ट्रायकर खेळाडू हा पहिल्यांदा पिकअप मध्ये असतो, तो जलद गतीनं स्ट्राईक रोटेट करतो, परंतु नॉन स्ट्राईक एंडला थ्रो होणं खूप गरजेचं होतं. तिथे काहीशी चूक पाहायला मिळते आणि तात्काळ घेतलेली ही एक धाव उत्तमरित्या ही धावगती आखली जाते. प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु रोखलंय. डॉट बॉलची आपल्याला समाप्ती पाहायला मिळते. रोशन जाधव आणि करण ठाकूरला एक चांगली भागीदारी इथे रचावी लागेल, कारण नितीन जाधव भोपळाईनं फोडता तंबूच्या दिशेनं परतल्यानंतर या दोन फलंदाजांच्या खांद्यावरती आता दारूमदार पाहायला मिळते. चला फास्टली खेळायचंय. समोर पाहायला मिळतो रोशन जाधव. गोलंदाज वेदांत तयार. वेदांत पाटील वरती हल्ला चढलाय. चांगली फिल्डिंग आहे, चांगला एफर्ट. प्रतीक पाटील चित्त्याच्या वेगानं त्याची फिल्डिंग पाहायला मिळते. आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी मी काही करू शकतो हे त्यानं दाखवून दिलंय. भली जेल सुटलाय परंतु प्रयत्न चांगला राहिलाय. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणतीही गोष्ट या भूतलावरती अस्तित्वात नाहीये आणि ते प्रयत्न पाहायला मिळाले प्रतीक पाटीलच्या माध्यमातून टीम टेंबिवली संघाच्या वतीनं. धावसंख्येपुढे मार्गस्थ होते. टीम नेवालीपाडा जाऊन पोहोचते. एक गडी बाद, एकूण धावा 6. हलवार पद्धतीचा हा चेंडू डिलिव्हर केलाय. जिथे डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. P1चं पहिलं षटक समाप्त होतोय. एका गडाच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. जनमान जय बापदेव 11 नेवालीपाडा संघ जाऊन पोहोचतोय. एक गडी बाद, 6 धावा. रायगड ठाण्यात पहिली स्पर्धा नागझरी गावाला. रायगड जिल्ह्यात क्रिकेट स्पर्धा आली या नावाला. श्रीकृष्ण स्पोर्ट संघाने आमदार चषक ठेवलाय गावाला. अगदी मानाच्या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघ जिंकण्याच्या ईर्षेने खेळत असतो आणि आज शायरी स्पोर्ट्स जनमान जय बापदेव नेवालीपाडा हा संघ खेळतो. अगदी प्रतीश पाटील पालीचे ज्यांच्या माध्यमातून या संघाची बांधणी, या संघाचं पॅकरची भूमिका आखली आहे आणि या
रॉयल पॅकर्सचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. अगदी समीकरणचा विचार केला तर अगदी 46 धावसंख्येची आवश्यकता असताना इव्हनच्या पहिल्या षटकामध्ये आलेल्या अगदी 6 धावा आणि आता समीकरण जर पाहिलं तर निश्चितच 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 धावसंख्येची अद्याप आवश्यकता आहे. प्रणेश पाटील पॅकर त्यांचे मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. सोहम पाटील आलेला पुढील गोलंदाज टीम टेमिली संघाकडून अजून एक युवा जिगरबाज गोलंदाजाचा वापर टेमिली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. राईट मोर द विकेट मारा पाहायला मिळतो. मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. फक्त एक धाव सिंगल मिळतीये. कुठल्या प्रकारे मोठा फटका हा खेळू दिला जात नाहीये. जो फटका पाहिला आपण येता क्षणी करण ठाकूरच्या बारमधून त्यानंतर काहीसा धावसंख्येचा दुष्काळ आहे परंतु ही धावसंख्या पुष्कळ नव्हेच. मोठे फटके लगावणं खूप गरजेचं आहे. अगदी धावसंख्या पुढे मार्गक्रमण करते. 7 धावा लागतायत. धावपटलाबाजी गोलंदाज पुन्हा एकदा सोम तयार. राईट मोर द विकेट मारा क्षेत्ररक्षक तैनात. मोनिश पाटील मनमोहित करणारा हा झेल पकडतोय मोनिश आणि अशा रीतीने लागतोय दुसरा धक्का. आज ज्यांचा वाढदिवस आहे आणि ज्यांच्या वतीने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला संपूर्ण पाणी सेवा उपलब्ध झालेली आहे ते सन्माननीय मोतीराम दादा भोईर वाकलन यांचा वाढदिवस आहे आणि त्याचबरोबर त्यांचं आगमन होत आहे. नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा. प्रत्येक सुख समाधानाने मोतीराम दादा आपला आनंद सातत्याने षटगुणित व्हावा. जीवनामध्ये वाटचाल करत असताना तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडून दे आणि मनात आमच्या भारतदादा मात्रे श्रीनाथदादा पाटील यांच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभून दे. वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा. मोस्ट वेलकम सहर्ष स्वागत. मोतीराम दादा ठाणे जिल्ह्यातील विख्यात खेळाडू आपले मनपूर्वक स्वागत. अगदी सीमा रेषेनजीक एक चांगली फिल्डिंग डायरेक्टली हिट. खेळाडू माघारी परतोला जाऊ शकला असता परंतु तात्काळ 2 धावसंख्येचा गनिमिकावा 2 सांघिक कोटा धावसंख्येची गुंतवणूक पाहायला मिळते. 2 गड्यांचा खात्मा आणि एकेरी धावसंख्येमध्ये काहीशा धावसंख्या डगमळताना पाहायला मिळत आहेत. विजय जाधव रोशन जाधव यांना दमखम दाखवायची आहे. नितीन जाधव करण ठाकूर स्वस्तात माघारी परतल्यानंतर या 2 फलंदाजांच्या खांद्यावरती दारोमदार चेंडू सीमा पार. आमदार चषकातील अजून एक दमदार षटकार. खूप अवघड आहे आणि हे जाणल्यानंतर फलंदाज आक्रमकरित्या आता खेळतोय. आपली ताकद पूर्णपणे समर्पित करतोय आणि संघर्ष योद्ध्याची भूमिका आता साकार करतोय खेळाडू विजय जाधव. 2 चेंडू खेळलाय. 8 धाबा त्याच्या बारमधून सांघिक कोटा पुढे मार्गस्थ होतोय. अगदी 15 धाबा धावपटलावरती लागतायत. समीकरणाचा विचार केला तर 46 धावसंख्येचा पल्ला हा इथे गाठावा लागेल. गोलंदाज सोहम पाटीलला कमबॅक साधायचंय. ज्याच्यामध्ये क्षमता आहे तात्काळ कमबॅक दाखवू शकतो इतकी स्टार गोलंदाजी याच्या माध्यमातून पाहिली आहे. अनेक स्पर्धेमध्ये अगदी आलाम द कार्पेट डीप मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरीचा प्रयत्न आहे परंतु नकार राहिलाय. फक्त आणि फक्त एक जाव काहीसा दबाव छेडतोय. 4 षटकांदरम्यान 46 धावसंख्येची आवश्यकता आहे. शायरी जयमान जय बापदेव निवालीपाडा या संघासाठी परंतु टेंबुली संघाचा विचार केला तर उत्तमरित्या सद्यस्थितीला तात्काळ कमबॅक या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. 16 काढोला 16 धावा धावपटलाबाजी गोलंदाज पुन्हा एकदा तयार. राईट मोठं विकेट मारा. चांगली फिल्डिंग. शादाब त्या ठिकाणी सज्ज आहे. चांगल्या दर्जाचं कार्य पाहायला मिळतंय. चांगली फिल्डिंग ज्याच्या जोरावरती पुन्हा एकदा फलंदाजाला माघारी परतावं लागेल. त्याची चाचपणी करतील. निश्चितच इथे काय घडले
बॅट अगदी रेषे पलीकडे आली की नाही हे पाहिलं जाईल, परंतु फलंदाजांना आशा सोडली की मी बाद आहे, परंतु तरी पाहिलं जातं. वॉर रूम मध्ये आमचे रोशन फराट त्या तिकडे दाखल आहेत आणि ते चेक केलं जाईल. इट्स आउट. कुठल्या प्रकारे अंगाचा स्पर्श झाला नाही हे पाहिलं गेलं, हेरलं गेलं. हे पंचांचं म्हणणं खूप रास्त आहे, कारण एखादा निर्णय जय पराजयाचं कारण ठरतं आणि अंतिम पडामध्ये परतीचा प्रवास आहे हे पंचांनी पाहिलं. अगदी 5 दिवस प्रचंड मेहनत केली, 6व्या दिवसामध्ये कुठल्या प्रकारे गालबोट लागणार नाहीये ही भूमिका असते ऑफिशियल पंचांची. मग स्पर्धेच्या प्रत्येक दिवशी आणि ऑफिशियल अंपायरचं एक देखणं कार्य, त्याच मुली काय स्पर्धा ही यशस्वीरित्या पार पाडली जाते. 3 गडी बाद, एकूण धावा पडल्यामध्ये जाऊन पोहोचतात 17. प्रहार केलाय अगदी बागपूरला येत, हा फटका खेळलाय, चकवा दिला, क्षेत्ररक्षक सज्ज होते. प्रतीक पाटीलला चकवा देत चेंडू जाईल 1 टप्पा सीमा पार. शानदार चौका. मागणी केली जाते. विजेच्या बाडमधून आलेला हा संघर्षमय षटकार. संघर्ष असतो तात्पुरता, पण त्यातून मिळालेलं यश हे कायम असतं. वेदना सहन करा, विजय तुमचाच होईल. आणि त्या दृष्टिकोनातून विजय जाधवनं दागलेला हा ब्रँडेड षटकार, ज्याच्या जोरावरती धावसंख्या पुढे अश्वमेधाप्रमाणे पुढे मार्गस्थ होते. जिथे धावा पाहावयास मिळत आहेत 27 आणि आता समीकरण 4 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावसंख्येची आवश्यकता. अगदी धडकी भरवणारा हा दमदार सामना क्रिकेट रसिकांना पाहायला मिळतो. 4 चेंडू 19 धावा बॉलिंग ट्रॅक वरती. मोनीश पाटीलला आता दमदार कार्य हे सफर करावं लागेल. येणारे चेंडू 2 संघांसाठी इम्पॉर्टंट. ओहो, सुरेखरित्या हा चेंडू हाताळला, डायरेक्टली हिट, परंतु 1 धाव तात्काळ प्राप्त केली जाते. आता समीकरण 3 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 18 धावसंख्येची आवश्यकता आहे. अलीकडच्या षटकाचा विचार केला तर निश्चितच पूर्णपणे वापसी दाखवण्याचे प्रयत्न राहिले, परंतु अंतिम क्षणी 3 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची आवश्यकता आहे. लगातार 3 षटकारांचा साथ खेळावा लागेल. पहिला येतो की काय, आलाय, मारलाय, ठोकलाय, दमदार, शानदार. आमदार चषकातील जय जाधवच्या बॅट मधून हा रुबाब. अगदी दमखम दाखवणारा कार्य इथे साकार करावं लागेल. जांभुलेश्वर मैदान नितळस या स्पर्धेमध्ये सुद्धा 2 चेंडू 9 धावसंख्येची आवश्यकता असताना दागलेले ते 2 षटकार, त्या दर्जाचा सामना काहीसा घडतोय, जिथे आता समीकरण पाहायला मिळेल. येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. तोही सामना होता नितळस बनाम टेंबिवली. आता सामना पाहायला मिळतो नेवाली पडा बनाम टेंबिवली. 2 चेंडू 12, हा चेंडू इम्पॉर्टंट. ओहो, जल्लोषाचं वातावरण. नॉन साकर खेळाडू नाराज आहे, कारण हा फटका अगदी कोर पॉइंटच्या डोक्यावरून दागू शकला असता, हे तो दाखवून देतो आणि अशा रीतीने लागतोय. अजून एक दे धक्का. तलोजा मजकूर नाणेफेकी साठी संपर्क साधावा. महागुरु ते तटस्थ आहेत, कारण बिग बॅटल, एक दमदार सामना क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल येणाऱ्या पुढच्या मॅच मध्ये.
अगदी गाथा 11 तळोजे मजकूर संघ सज्ज आहे आणि तळोजे मजकूर संघाचे अनेक प्रेक्षक आले त्यांचंही मनपूर्वक स्वागत. एका चेंडूमध्ये मोठा संघर्ष करावा लागेल. 1 चेंडू आणि 12 काही घडू शकतो. क्रिकेट आहे, एखादा नो बॉल एखादा वाईट बॉल, परंतु अशा रीतीनं मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय टीम टेंबिवली आणि परास्त होतोय नेवालीपाडा. चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये राहिला टीम नेवालीपाडा संघाचा. हॅलो, चला नाणेफेकीसाठी टेंबिवली क्रिकेट संघ तलोजा मजकूर या. नाणेफेकी केली जाणार आहे मान्यवरांच्या शुभ हस्ते. मोतीराम दादा भोईर ज्यांचा आज वाढदिवस आहे. एक आदर्श क्रिकेटर